गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाइस. आज आपण बायोलॉजीचं लेक्चर नंबर 2 आज आपण घेऊया. आपलं एक लेक्चर झालेलं आहे पहिलं बायोलॉजीचं, तर ते तुम्ही बघून घ्या. त्यात आपण बेसिकच सुरुवात केलेली आहे. अजून 2-3 लेक्चर आपले होतील बेसिक, त्यानंतर आपण किंवा इंट्रोडक्शनचे, त्यानंतर आपण मेन चॅप्टरपासून स्टार्ट करणार, कारण बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. त्यावर ते पुढे सोपं जायला आपलं सोपं जाईल. आणि तत्पूर्वी बघा, आपलं स्टडी पॉईंट एज्युकेशन चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते सांगा. आपल्या स्टडी पॉईंट एज्युकेशनवर आतापर्यंत इकॉनॉमिक्सची लेक्चर सिरीज चालू आहे, त्यावर 4 लेक्चर आतापर्यंत झाले. त्यानंतर महाराष्ट्र जिओग्राफी 2-3 लेक्चर झालेले आहेत. करंट अफेअर्स लेक्चर सिरीज चालू आहे, त्याचे 3-4 लेक्चर झाले. आणि महाराष्ट्र हिस्ट्री त्याचेही लेक्चर आजपासून स्टार्ट होणार आहेत. आणि त्यानंतर बघा, आपण बायोलॉजीचं आपण सध्या बायोलॉजी कव्हर करतो, त्यानंतर आपण फिजिक्स कव्हर करू, केमिस्ट्री, अशा पद्धतीने सर्व सिलेबस आपण कव्हर करून घेणार, जेणेकरून येईल ती कंबाईन एक्झाम आणि कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यासाठी त्याचा आवर्जून फायदा होईल. तर आपण जास्त वेळ न घालवता बघा आता लेक्चरकडे सुरुवात करू. तर आपण बायोलॉजीचं लेक्चर बघितलं होतं पहिलं, बरोबर आहे, एक लेक्चर झाले. तर आता पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं थोडक्यात रिव्हिजन त्याची बघू आपण. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काल सजीवाचे कॅरेक्टरमध्ये पहिलं बघितलं होतं बघा. लिव्हिंग म्हणजे काय आपण स्टार्ट केली ती, लिव्हिंग कशाला म्हणायचं ते. त्यामध्ये आपण लिव्हिंगमध्ये बरोबर हे सुरू केलं आपण. तर लिव्हिंग, तर त्यामध्ये लिव्हिंग कशाला म्हणतो आपण त्यात बघितलं होतं. काय तर सेल, ज्या सजीवामध्ये सेल आहे त्याला आपण, म्हणजे ज्यांच्यामध्ये सेल आहे त्याला आपण सजीव असं म्हणतो, हे बघितलं होतं. मग त्या सजीव त्यात पहिली सेल सजीवामध्ये आढळणारी कोणती आपण बघितली, तर ती जायगोट होती. जायगोट युग म्हणायचे, बरोबर आहे, हे बघितलं होतं. परत बायोलॉजी शब्द हा कुठून घेतला होता हे बघितलं होतं आपण, तर ग्रीक. म्हणजे आपण माहिती पण आणि क्वेश्चन पण कसं तयार होते हे पण बघतोय बरं का. तर मग जायगोट सेल कसं तयार होते, पहिली सेल कोणती, तर जायगोट. आणि त्यानंतर बघा सेलचे आपण टाईप बघितले होते, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, दोन बघितले. तर ह्यामध्ये प्रोकॅरियोटिक आपण कशाला म्हणलो होतो, युकॅरियोटिक कशाला म्हणलो, तर ह्यामध्ये न्यूक्लियस नसते आणि ह्यामध्ये न्यूक्लियस आहे. आणि ह्यामध्ये जर न्यूक्लियस असेल तर ते अपक्व असते, म्हणजे ह्यामध्ये न्यूक्लियस असेल तर ते पक्व असते, म्हणजे मॅच्युअर असते तर इमॅच्युअर असते, आणि एकतर नसते असलं तर इमॅच्युअर असते. इथपर्यंत एवढ्या गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. आज आपण म्हणजे सजीव कशाला म्हणतो त्यामध्ये आपल्याला एक माहिती झालं काय, की ज्याच्यामध्ये सेल आहे त्याला आपण सजीव म्हणतो. आता कॅरेक्टर पुढचं बघू, की सजीव कशाला म्हणायचं अजून. बघा, हे एवढं 2-3 लेक्चर आपण घेतोय, त्याचं कारण असं आहे की बायोलॉजी एकदम परफेक्ट होणार आहे. आपलं बेसिक घेतोय म्हणून आपण 2-3 लेक्चर आपले इंट्रोडक्शन वाटत असेल तुम्हाला, पण त्याच्यामुळं बायोलॉजीचा मेन बेस आपला पक्का होणार आहे, समजणार आहे. त्यामुळं कितीही टफ क्वेश्चन आलं तर ते आपण ते सोडवू शकतो. तर आता लेक्चरला बघा, आपण लेक्चर नंबर 2 आज बघणार आहोत. तर आता आपण लेक्चर 2 मध्ये सेल बद्दल, आता हे सर्व सेपरेट चॅप्टर आहे बघा, पण बेसिक मध्ये आपण एक जनरल गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घेतोय ती माहिती असण्यासाठी. त्यानंतर आपण, आणि ह्या बेसिक माहिती झाल्यानंतर पुढचे चॅप्टर आपला सोपे होत जातील. हे सेलचा वगैरे तुम्ही म्हणताल की कट मध्ये चालू आहे का वगैरे, नाही, तर ते एकदम प्रत्येक सेपरेट चॅप्टर आपण घेणार आहे. त्यामुळे थोडक्यात माहिती असावी म्हणून हे तुम्हाला मी सांगतो. तर बघा, आता आपण सजीवाचे कॅरेक्टर मध्ये एक सेल बघितलं, तर दुसरं कॅरेक्टर आता आज बघायचं आपला, तर ते आहे प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम जीवद्रव्य. बघा, पहिलं बघितलं आपण सेल, ज्याच्यामध्ये सेल आहे त्याला आपण सजीव म्हणतो. दुसरं कॅरेक्टर ज्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम आहे त्याला आपण सजीव म्हणायचं. पहिलं कॅरेक्टर सेल असणं, दुसरं कॅरेक्टर प्रोटोप्लाझम म्हणजे जीवद्रव्य, मराठीत आपण जीवद्रव्य म्हणतो. ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. प्रोटोप्लाझम असतंय कुठं सेलमध्ये, तर ते आपण बघूया बघा आता डायग्रामच्या रूपात. तर आपली सेलची डायग्राम अशी आहे, काय, ही सेल आणि ही आहे सेल मेम्ब्रेन. ही काय आहे, सेल मेम्ब्रेन.
लक्षात आलं? सेल मेम्ब्रेन म्हणजे काय? पेशी आवरण. बघा, हे आहे सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी आवरण. तर आता आणि इथं आहे सेलमध्ये अजून एक पार्ट असतो कोणता? तर तो महत्वाचा न्यूक्लियस. बरोबर, न्यूक्लियस. मगाशी आपण बघितलं की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, ते त्यामध्ये न्यूक्लियस हे महत्वाचं आहे. बघा, सेलमध्ये हा न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक मध्ये नसतो किंवा अपोप असतो आणि युकॅरियोटिक मध्ये हा मॅच्युअर असतो. हे लक्षात आलं? आणि आता बघा, प्रोटोप्लाझम. आपला प्रोटोप्लाझम म्हणजे काय माहिती करून घ्यायचं की प्रोटोप्लाझम हे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतं. लक्षात आलं? प्रोटोप्लाझम किंवा जीवद्रव्य हे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतं. लक्षात आलं तुमच्या? प्रोटोप्लाझम हे सेल मेम्ब्रेनच्या आतल्या साईडमध्ये असतं. म्हणजे हे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असतं. काय असतं ते? प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम जे आहे ते सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असं म्हणतो. मग ते प्रोटोप्लाझम म्हणजे नेमकं म्हणायचं कशाला? किती पार्ट पासून प्रोटोप्लाझम बनलं जातं किंवा किती घटकापासून त्याला आपण बनतो, त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. ते बघा, आता हे आहे न्यूक्लियस आणि हे आहे सेल मेम्ब्रेन. या न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन याच्या आतमध्ये जो लिक्विड पार्ट आहे, हा जो लिक्विड पार्ट आहे त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. त्यालाच आपण म्हणतो पेशी द्रव. न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन च्या मध्ये जो काही लिक्विड पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव असं म्हणतो. काय? सेल मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये जे काही लिक्विड पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? तर सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव. आणि बघा, आणि ह्या सायटोप्लाझम मध्ये अजून काय घटक असतील तर ते कोणते? बघा, आता सायटोप्लाझम मध्ये आपण बघितलं हे आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. आपण इथं दुसरं बघितलं तर ते काय? रायबोझोम. हे सगळं डीप मध्ये बघायचं आपला. इन जनरल आपला बेसिक मध्ये आपण हे फक्त पाहतोय. आणि त्यानंतर येतं लायसोसोम. असे काय पार्ट असतात, ते पार्ट आहेत ते सायटोप्लाझम मध्ये येतात. लक्षात आलं? ते पार्ट जे आहेत ते सायटोप्लाझम मध्ये येतात. बघा, आता एकदा अजून प्रोटोप्लाझम काय आहे? तर ते प्रोटोप्लाझम हे सेल मेम्ब्रेनच्या आतील भागाला आपण प्रोटोप्लाझम म्हणतोय. आणि सायटोप्लाझम जे आहे ते सायटोप्लाझम कुठे आहे? तर न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेनच्या मध्ये सायटोप्लाझम आहे. लक्षात आलं? तर आता बघा, प्रोटोप्लाझम जे आहे तर प्रोटोप्लाझमला मग काय म्हणायचं? तर बघा, प्रोटोप्लाझम म्हणजे काय? हे सायटोप्लाझम आणि ह्या जो पार्ट आहे न्यूक्लियसच्या आत जे काय हे मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम वगैरे लायसोसोम असे जे काय पार्ट आहेत त्याला आपण सेल ऑर्गनल काय म्हणायचं? सेल ऑर्गनल. तर ते काय? पेशी अंग. थोडक्यात पेशीचे जे काय घटक आहेत त्यांना पेशी अंग आहेत, ह्यांना पेशी अंग म्हणतात. मग सायटोप्लाझम कसं बनते? बघा, म्हणजे सायटोप्लाझमच्या मध्ये जे काही घटक आहेत त्यांना आपण सेल ऑर्गनल म्हणतो. तर त्यात बघा, प्रोटोप्लाझम म्हणजे काय? तर प्रोटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनली मिळून काय तयार होते? तर यांच्यामध्ये या दोघांच्या घटकापासून काय तयार होतं? तर प्रोटोप्लाझम. ह्या दोन घटकांना काय म्हणतो आपण? दोन्ही घटक मिळून प्रोटोप्लाझम आपण त्याला असं म्हणतो. लक्षात आलं तुमच्या? प्रोटोप्लाझम म्हणजे काय? की सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनल म्हणजे सायटोप्लाझम मध्ये असणारे जे काही घटक आहेत, अंग आहेत, कोणते कोणते? तर ते आपण सायटोप्लाझम सेल ऑर्गनल मध्ये मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, लायसोसोम वगैरे अजून काय आहेत ते याच्यामध्ये त्यांना आपण सेल ऑर्गनल म्हणतो. आणि इकडे सायटोप्लाझम जो लिक्विड पार्ट आहे ह्या सर्वांना मिळून आपण काय म्हणतो? मग प्रोटोप्लाझम. लक्षात आलं?
म्हणजे प्रोटोप्लाझम नाही काय, हा सेल मेमरीच्या आतमध्ये जे काही सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनल बाकीचे, ह्या दोघांना मिळून काय म्हणतो आपण प्रोटोप्लाझम. काय तर प्रोटोप्लाझम. मग आता प्रोटोप्लाझम म्हणजे लक्षात आलं. प्रोटोप्लाझम म्हणजे काय, जे काही सेल मेमरीच्या आतमध्ये असते. मग ते कोणकोणते पार्ट मिळून बनते प्रोटोप्लाझम, तर त्यामध्ये सायटोप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनल म्हणजे सेल ऑर्गनल कोणते कोणते, तर मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, लायसोझोम यांच्यापासून हे दोन्ही घटक एकत्र केले तर त्याला काय म्हणतो आपण प्रोटोप्लाझम. तर मला वाटतं प्रोटोप्लाझम तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल. आता आपण पुढचं पॉईंट बघू. म्हणजे पहिलं आपण 2 नंबरचं कॅरेक्टर काय बघितलं, प्रोटोप्लाझम. पहिलं कॅरेक्टर बघितलं बघा. आता पहिलं बघितलं आपण कॅरेक्टर काय, सेल. दुसरं काय बघतोय आपण आता, प्रोटोप्लाझम बघितलं. प्रोटोप्लाझम बघितलं. आता 3 नंबरचं बघायचं आपल्याला. लक्षात आलं. 3 नंबरचं आहे मेटाबॉलिझम. त्याला मराठीत म्हणतो आपण चयापचय क्रिया. बघा आता पहिलं कॅरेक्टर सेल बघितलं. दुसरं म्हणजे सजीवामध्ये सेल असेल त्याला आपण, ज्यामध्ये सेल आहे त्याला सजीव म्हणतो. ज्यामध्ये प्रोटोप्लाझम आहे सेलमध्ये त्याला आपण सजीव म्हणतो. आणि ज्यामध्ये मेटाबॉलिझम ही रिएक्शन होती त्याला आपण सजीव म्हणतो. म्हणजे कॅरेक्टर तिसरा आपण मेटाबॉलिझम चालू. तर चयापचय क्रिया. आता मेटाबॉलिझम बघा, तर मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया आहे त्याला आपण सजीवामध्ये जी काय मेटाबॉलिझम होतं, म्हणजे सजीव कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम त्याला आपण सजीव म्हणतो. तर बघा मेटाबॉलिझम म्हणजे काय, एक प्रकारची प्रक्रिया क्रिया आहे ती. कशा, श्वसन हे प्रकारची एक क्रिया आहे ती मेटाबॉलिझमच आहे. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम ही प्रकारे किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मेटाबॉलिझम मध्ये येतात. ते मेटाबॉलिझमचे एक्झाम्पलच आहेत. कोणते, तर मेटाबॉलिझमचे एक्झाम्पल म्हणजे कोणती, तर आपण जी रेस्पिरेटरी सिस्टीम जी आपली, किंवा आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, किंवा नंतरची एक्सक्रिटरी सिस्टीम, त्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सर्व गोष्टी मेटाबॉलिझम मध्ये येतात. मग मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर बघा ज्यामध्ये चयापचय क्रिया किंवा घडते त्यामध्ये एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. याच्यामध्ये श्वसन क्रिया, पचन क्रिया आणि 3 उत्सर्जन क्रिया. ह्या क्रिया जे आहेत ते मेटाबॉलिझम मध्ये येतात. तर मेटाबॉलिझम लक्षात आलं. चयापचय क्रियामध्ये काय काय येतं, मग तर श्वसन म्हणजेच मेटाबॉलिझम, पचन म्हणजेच मेटाबॉलिझम, उत्सर्जन म्हणजेच मेटाबॉलिझम. तर आता मेटाबॉलिझम तुम्हाला समजलं काय आहे की, आणि हे कॅरेक्टर सजीवाचं एक तिसरं कॅरेक्टर आहे. तर मग आता तिसरं कॅरेक्टर आहे, तर मग आता मेटाबॉलिझमचे काय टाईप पडतात, मेटाबॉलिझमची काय विभागणी होती, तर ती कशी होती बघा. मेटाबॉलिझम हे 2 भागात विभागणी केली जाते. बघा आता मेटाबॉलिझमची विभागणी आहे ती 2 भागात केली जाते. तर कशी, मेटाबॉलिझम जी आहे ती 2 भागात आपण विभागतो. मेटाबॉलिझम म्हणजे तुम्हाला 2 एक्झाम्पल समजले, कोणते कोणते, तर 2-3 त्याचे एक्झाम्पल. श्वसन क्रिया, आपली पचन क्रिया किंवा आपली उत्सर्जन क्रिया. बघा आता त्याचे 2 टाईप बघा कुठले आहेत ते, कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक. तर कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक हे मेटाबॉलिझमचे 2 विभाग केले आपण, कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक. कॅटाबॉलिक मध्ये कशा प्रकारचं पचन होतं
आणि अनाबॉलिक मध्ये कशा पद्धतीची प्रक्रिया होते किंवा कॅटाबॉलिक मध्ये कशा पद्धतीची होते आणि अनाबॉलिक मध्ये कशा पद्धतीची होते. तर बघा ह्याच्यामध्ये मोठा मॉलिक्यूल असतो, इथं लिहितो मी मॉलिक्यूल. मोठ्या मॉलिक्यूलचं लहान लहान मॉलिक्यूल मध्ये विभागणी केली जाते. तर मेटाबॉलिझम मध्ये कॅटाबॉलिकचं काय बघायचं आपण की मोठ्या मॉलिक्यूलचं लहान लहान अणूमध्ये विभागणी केली जाते. उदाहरण बघा, आपण जेवण करतोय त्यावेळी जेवण करताना आपण एकदम लहान मध्ये करतोय का मोठा घास घेतोय, मग त्याचे काय काय जे अणू आहेत मॉलिक्यूल जे आहेत ते मोठ्या स्वरूपात असतात. मग त्याचं कॅटाबॉलिक क्रियेमध्ये काय होते की त्याचं लहान अणूमध्ये विभागणी केली जाते. आणि कारण की आपल्या पेशी एकदम लहान आहेत, बरोबर आहे का. आपण पेशी बघताना सूक्ष्मदर्शी यंत्रानुसार बघतो तर ते आपल्याला त्या दिसतात, त्या म्हणजे इतक्या लहान आहेत. मग त्यांना मोठं पद्धतीचे अणू चालतील का, तर ते लहान पद्धतीमध्ये विभागणी करायचं काम कोणतं, कॅटाबॉलिक क्रिया केली जाते. मग कॅटाबॉलिक क्रिया त्याच्यामध्ये मागाशी मी तुम्हाला सांगितलं की 2-3 गोष्टी त्यामध्ये येतात. कोणत्या एक्झाम्पल मध्ये बघा. मग आता कॅटाबॉलिक मध्ये काय येतं, श्वसन, पचन आणि 3 येतंय उत्सर्जन. तर यामध्ये मोठ्या अणूची लहान अणू विभागणी केली जाते. तर अनाबॉलिक मध्ये त्याच्या विरुद्ध आहे. अनाबॉलिक मध्ये त्याच्या एक्झाम्पल वेगळं आहे. काय आहे तर अनाबॉलिक मध्ये बघा काय केलं जातं, लहान लहान जे अणू आहेत मॉलिक्यूल आहेत त्यांचं मोठ्या मॉलिक्यूल मध्ये रूपांतर केलं जातं. काय तर लहान लहान मॉलिक्यूलचं, हे लहान लहान मॉलिक्यूल आहेत स्मॉल, एज अ बिग मॉलिक्यूल मध्ये. आता बघा तुम्हाला इकडं श्वसन, पचन, उत्सर्जन हे जे आपल्या ह्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला, कारण का मोठ्या आपण जेवण करतो तर त्या मोठ्या पदार्थ अणूंचं त्याची विभागणी केली जाते. कशात तर ह्या कॅटाबॉलिक क्रियेमध्ये. तर अनाबॉलिक क्रियेमध्ये बघा तर हे जे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे प्रोटीन. काय तर एक्झाम्पल काय आहे तर प्रोटीन. कसं प्रोटीन, तर प्रोटीनची निर्मिती कशी होईल, तर लहान लहान अमिनो ऍसिड पासून प्रोटीन तयार होतं. काय तर बघा प्रोटीन काय होतं, तर लहान लहान अमिनो ऍसिड जे आहेत ते प्रोटीन वगैरे काय आपण डीप म्हणजे पुढे बघणार कशी होते काय. सुरुवात लक्षात ठेवा, लहान लहान प्रोटीन पासून काय होते